नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, मी चंद्रकांत माळी, शनी मांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार. पेरू शेती, नियोजनबद्ध शेती ही आपली आता जवळजवळ पावणे 2 वर्ष होण्यात आलेली बाग. वैयक्तिक कामांमुळं विजिट होत्या, बाहेर फिरणं होतं खूप, म्हणून बराच गॅप पडला, व्हिडिओ बनवायचं जमत नव्हतं. आता ही आपली बाग 10 जानेवारीला छाटणी झालेली. छाटणीपूर्व नियोजन, छाटणीनंतरचं नियोजन, बऱ्याचशा काही शेतकऱ्यांचे फोनही आलेत की परत छाटणी करून आता ही कळी पाहिजे तशी दिसत नाही, सेटिंग दिसत नाही. नेमक्या मग चुका कुठं होता शेतकरी बांधवांनो? आता हा आपला मागच्या बहाराचा मालही हे तुम्ही बघू शकता. माल असताना आपण छाटणी केली होती. माल तोडणं चालू आहे. 3 तोडे झालेत. जवळजवळ 70-80 कॅरेट माल गेलेला आहे. राहिली गोष्ट, गेल्या वर्षी ऑगस्ट जुलैमध्ये छाटण्या झालेल्या, भयानक पाऊस, कंटिन्यू पाऊस, सनलाईट नाही पुरेसं. तुम्हाला माहिती आहे पावसाच्या पाण्यात नत्र हे किती प्रमाणात असतं, त्याच्यामुळं याला सेटिंगच्या वेळेस नत्र नको असतं, म्हणून वॉटरशूट वाढलेत, सेटिंग झाली नाही. परंतु तरीही तुम्ही बघू शकता अजून जो काही माल आहे, तरीही जेवढी होती सेटिंग तेवढी तयार झाली. ही जे तुम्ही बघू शकता. याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक गोष्टीत महामोर खर्च हा टाळला गेला पाहिजे. परिस्थिती बघून, वेळ बघून खर्च करायचं असतं. आता तुम्हाला सांगतो, जसा सेटिंगची अडचण आली, सेटिंग पाहिजे तशी झाली नाही, त्याच्यानंतर आपण जवळजवळ 90% खर्च थांबवला बागेचा. कारण जी मेन गोष्ट आहे तीच झाली नाही तर पुढं बाकीच्या गोष्टी करून फायदा नाही. म्हणून मी मागाशी व्हिडिओही टाकल्या, व्हिडिओतही बोललोही, आपण जवळजवळ 90% खर्च थांबवला. मग त्या फवारण्या असोत, ड्रिपची खतं असोत, फक्त ज्या गरजेच्या वस्तू होत्या, तुमचं नेमॅटोडसाठी झालं, बॅक्टेरियाज म्हणा, नेमॅटोसाईड, त्याच्यानंतर ह्युमिक झालं तुमचं, किंवा झाडं ट्रेसमध्ये नको जायला म्हणून जे काही नियोजन होतं तेवढं एक नॉर्मल रेग्युलरी चालू ठेवलं. त्याच्यानंतर जे काही आपल्या मागच्या डोसची, पहिल्या भाराची जी खतं थोडीफार उरलेली होती, 0-34 म्हणा, 27 म्हणा, पोषणची थोडीफार उरलेलीच, तेवढी दिली. उरलेल्या याच्यातनं 1-2-4 फवारण्या केल्या 6 महिन्यात. तरी आज तुम्ही बघू शकता, तरी ह्या लेवलला माल तयार आहे. 300+ साईज जाते, हे बघू शकता तुम्ही. तरी क्वालिटी. राहिली गोष्ट, सेटिंग कमी असल्या कारणास्तव फॉर्म पिशवीलाही आपण खर्च केला नाही, पप्पांनी बसू दिले नाही. जेवढे थोडेफार उरलेले 7-8 हजार फॉर्म होते आपल्याकडं, तेवढे बसून घेतले आणि राहू दिलं. तरी आज लोकल मार्केटला आपण नंदुरबारला विकतोय 30 रुपये, 35 रुपये, पहिल्या हप्त्याचे 40 रुपये, कुठं 32 रुपये, अशा प्रमाणात जात आहे. शेतकरी बांधवांनो, प्रामाणिकपणे सांगतो, ह्या बागेला छाटणीनंतर तर आपण बेसल डोस द्यावाच लागतो. त्याच्यानंतरचा विषय सेटिंग होते नाही होते काय होतं. तरी हे बघू शकता तुम्ही, जवळजवळ 6x6, 6.5x4चं अंतर आहे, 1100-1200 झाडं आहे, 30-32 गुंठे शेत आहे. 7 हजाराचा बेसल डोस दिला आपण. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी थांबवल्या. 1-1.5 महिन्यात सेटिंगचं समजून जातं किती प्रमाणे होत झाली नाही झाली. तर त्याच्यानंतर जसं थांबवलं तर तुम्हाला म्हणलो उरलेल्या गोष्टी चालू दिल्या. 1-2 फवारणी, जास्त फवारण्या नाही. तर त्या तेवढ्यातच झाडातही एवढीच ताकद आहे की जर प्रमाणात व्यवस्थित फळं राहिली तर ते स्वतः तयार करू शकतं. तर तो हा परिणाम आहे. ही फळं कंपल्सरी तुम्ही बघू शकता. साईज जसं तयार झालं तसं 5-7 दिवसात तोडणं चालू आहे. नाही जास्त, याला फक्त तुम्हाला सांगतो 10 ते 12 हजार रुपये देखील जास्त होतील. एक 7 हजाराचा बेसल डोस ह्युमिक जे काही आपण बाग रेग्युलर चालण्यासाठी सोडलं आहे, तेवढा 8-10 हजार, 12 हजार समजा. त्याच्या व्यतिरिक्त इतर खर्चही केला नाही. परंतु आतापर्यंत 30 ते 35 हजाराचा जवळजवळ माल विकला गेला. अजून नाही जास्त, 60-65 पर्यंत हमखास जाईल. म्हणजे साधारण जर फेल गेलेलंही म्हटलं, फेल तर म्हणू शकत नाही, कारण तुम्ही 30 गुंठ्याच्या हिशोबानं हिशोब करा की जर मका, इतर समजा काही काने म्हणा, भुईमुग म्हणा, इतर काही लावलं असतं तर कितीचं आलं असतं, शेतकऱ्यांना अनुभव आहेच. परंतु फेल जरी म्हणला तरी 1 लाखापर्यंत आरामानं पोचतं आहे, आरामानं पोचेन. अजून 50%च्या वर माल बाकी, 50 ते 60%, 35-40% माल निघालेला आहे. त्याच्यानंतर आता ही आपली 10 जानेवारीची छाटणी. जी काही सेटिंग आहे, जे काही फुटवे निघत आहे, कंपल्सरी आता कडी निघते कंपल्सरी. याला सेटिंगच्या वेळेस शेतकरी बांधवांनो सनलाईट आणि पाण्याचं नियोजन, नत्रयुक्त खतं न दिली गेली पाहिजे.
आणि सेटिंगच्या वेळेस जे काही तुम्ही रेग्युलर पाणी देताय त्याच्यात थोडा ताण द्या, थोडासा. जे समजा 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड 2 तास 1.5 तास देत असाल तर त्याचा 30% 40% ताण कमी करा. जेव्हा 1 महिन्याची तर 1.5-2 महिन्याची बाग होते, 30-35 दिवसापासून तर 45-55 दिवसापर्यंत जेव्हा सेटिंगचा पिरियड असतो. कारण पिरियडच्या यालाच नाही, कुठल्याही पिकाला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये थोडासा पाण्याचा ताण पाहिजे. कारण झाडाला कळलं पाहिजे की आपल्याला आता फ्लॉवरिंग काढायची आहे. जर त्याला मामूर पाणी भेटलं, अशातच जर कधी शेतकऱ्यांनी चुकी करून नत्रयुक्त खतं दिलीत ज्याच्यात नत्र जास्त आहे, तर झाडाला सिग्नल असा जातो की आपल्याला फक्त वाढ करायची आहे, आपल्याला फळं फुलाशी काही घेणं देणं नाही, आपल्याला वाढ पाहिजे असं त्याला सिग्नल जात असतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी सामान्य महत्त्वाचं आहे. आता हे तुम्ही जे काही प्रत्येक कंपल्सरी जवळजवळ एका झाडावर आता आपले 3रा बाराची सेटिंग ही 70 ते 80 फुटवे आहेत कंपल्सरी. प्रत्येकाला 2-2 आता तर येतं सुरुवात आहे, नंतर 4-4 बी निघतात. या तुम्ही बघू शकता कंपल्सरी सेटिंग आहे, कंपल्सरी कडी आहे. असं एकही नाही, वांजही नाही म्हणू शकत की ज्याला कडी निघालेली नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. जे बाकी बोलताना की पेरू शेती परवडत नाही, पेरूमुळं हे विकावं लागतं आहे, हे होतं आहे ते होतं आहे, शेतकरी बांधवांनो ते म्हणताना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. जे या गोष्ट काही असे अनुभव आलेत की ज्यांचा शेतीशी बापजाद्यापासून संबंध नाही, तेही कमेंट करता सोशल मीडियावर येऊन की लॉसमध्ये जाता ते लॉसमध्ये जाता असं आहे तसं आहे. शेतकरी बांधवांना आपलं वडिलोत्पार्जित हा व्यवसाय आहे, धंदा आहे, हा आपल्याला करावाच लागणार आहे. फक्त नियोजनबद्ध करा, प्रामाणिकपणे आपलं कष्ट चालू द्या, यश नक्कीच भेटतं. आता जे काही आपले इतर शेतकऱ्यांचे प्लॉट घेतले आपल्या अंडरमध्ये, जवळजवळ 20-22 एकरचे घेतले, ज्यांना जमत नव्हतं ते आपल्या अंडरमध्ये घेतले, छाटण्याही झालेले आहे, सेटिंग आता त्यांची व्हायच्या तयारीत आहे, बाकी रिझल्टही आलेला आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर जूनमध्ये जे काही लागवडी होणार आहेत किंवा आताही बाकीच्या बुकिंग चालूच आहेत शेतकऱ्यांच्या, खूप अल्पशा प्रमाणात खूप कमी दरात रोपही आणि मार्गदर्शन सकट खूप कमी प्रमाणात आपण करतो आहे. पहिली गोष्ट तर प्रायोरिटी आपली एकच आहे मानसी ॲग्रो फार्मची की शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. कमीत कमी खर्च पहिली गोष्ट. जो मार्केटमध्ये जे इतर शेतकरी सगळीकडं इकडनं तिकडनं हे करून 2.5-2.5 3-3 पावणे 3-3 3.25 लाख रुपये खर्च करून टाकतात. आपलं तोच खर्च 2-2.25 आतमध्ये खर्चातच उत्पन्न काढायचं. 25-30 रुपये जरी गेला तरी पेरू हा परवडतो, हमखास परवडतो. ही फेल गेलेली जरी सेटिंग म्हणली, बार म्हणला, तरी 1 लाखापर्यंत उत्पन्न आरामानं येतं आहे. पाहिजे तेवढी मेहनत नाही, फॉर्म पिशवी टाळली आपण, त्याला मजुरी लागली नाही, जेवढा फॉर्म होता तेवढाच बसवला, एक्स्ट्रा बाकीचे फळं खाली आहे तरी लोकल मार्केटला विकली जात आहे आरामानं 30-35 रुपये. बाहेर दर चांगले चालू आहेत, जो चांगला प्युअर माल आहे, माल आपलाही प्युअर आहे, परंतु विदाऊट फॉर्म पिशवीमुळं काही थोडेफार क्वालिटी प्रमाण असतं, जे असतं ते प्रामाणिकपणे मान्य करणं महत्त्वाचं आहे. उगीच काहीतरी धंदा करून घेण्यासाठी किंवा काहीतरी शेतकरी आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगत चालणं हे आपल्याला जमत नाही. जे ते रेग्युलर बोलत असतो, आपल्याला फेमस व्हायचीही गरज नाही आहे, फक्त काम शेतकऱ्यांसाठी करायचं आहे प्रामाणिकपणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी बांधवांनो, स्वतःही करत असाल तर प्रॉपर नियोजन करा, चुका होऊ देऊ नका. तुम्हाला नक्कीच शेती ही परवडणारीच आहे, पेरू शेती तर हमखास परवडणारी आहे. फक्त या सगळ्या गोष्टी सामान्य महत्त्वाचं आहे. काही अडचण असल्यास शेतकरी कॉलही करत असता, खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. नवीन लागवड करायची असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.